मना विठ्ठल विठ्ठल मुखी, तुमचे वेरवित्त धन तेमज मृत्तिके समान. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी चिंतन सेवेसाठी निवडलेला अभंग श्री संत देहनिवासी जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा महत्त्वाचा असा अभंग. आजच्या या शुभ दिनी हरिदिनी एकादशीच्या पर्व काळाला निवडलेला अभंग आज या ठिकाणी उपस्थित केला. या अभंगावर चिंतन कथन निरूपण करण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा. श्री क्षेत्र श्रीरामपूर वस्ती मरडसगाव या पुण्य पावन नगरीमध्ये ईश्वराच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने महंत शांत वैराग्य मूर्ती भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने तथा आदरणीय हरिभक्तिपरायण व्याकरणाचार्य अर्जुनजी महाराज लाड यांच्या मार्गदर्शनाखाली तथा समस्त सर्व गावकरी मंडळी आणि गावातील सर्व महाराज मंडळी, गावातील भजनी मंडळी, गावातील सर्व मंडळी, ज्ञानदान करणारी, अन्नदान करणारी, वर्गणी देणारी, सेवा करणारी, नित्यानं सर्व परिश्रम करणारी सर्व या गावची मंडळी तथा परगावून आलेली सर्व महाराज मंडळी, गुणवान गायक वादक मंडळी, उपस्थित मंडळी, आज आपलं सर्वांचं परम भाग्य. तसं मला तात्या बोलले, आपल्या या नाम सप्ताहामध्ये आपण महंत, साधू, संत, ब्रह्मचारी, संन्यासी अशा पद्धतीच्या लोकांची निवड केलेली. काय होतं हे लोक आणल्यानं, हे संत आणल्यानं, महात्मा आणल्यानं काय होतं? एखादबार कीर्तन कळायचं नाही, एखादबार बाकीच्या गोष्टी करायच्या नाही. पण तुम्हाला सांगू का, असे महात्मे गावात आले ना, गावाचा उद्धार होतो. कोणाचा उद्धार होतो? गावाचा उद्धार होतो. कारण ज्या पावलामध्ये, ज्या रजामध्ये, ज्या कणामध्ये भूमीला पालट करण्याची ताकद या संतांच्या परिसर, संतांच्या पायात. गोपीच्या पायाखालची माती, गोपीच्या पायाखालची माती भगवंतानं मागितली होती. कोणी? भगवंतानं. ती म्हणली माझं डोकं दुखायले. मग त्याला पाथरीला पाठवलं, म्हणले मेडिकलवर जा. मेडिकलवाले म्हणले ती गोळी अजून नाहीच आमच्याकडे. कोणाला विचारलं तर गोळी नाही. एवढी त्या राजामध्ये ताकद आहे. म्हणून आपल्या गावाचं परम भाग्य, विद्वान सर्व महाराज मंडळी येतात आपल्या गावामध्ये. हे श्रीरामपूर नाही, रामचंद्र प्रभूचं हे गाव आहे, गाव. म्हणून नाव याला श्रीरामपुरी, साधं नाही. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम प्रभूचं हे असं गाव आहे. आणि या गावामध्ये साधू संत महात्मे मंडळी येतात. अरे माझी तर तारीख घेतली, मी तर येईनच तात्या, याच्यात नवन्न. माझी तारीख घेतलेली येईनच. पण आमच्या मठाचे मठाधिपती श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून भागवताचार्य हरिभक्तिपरायण मी नुसती विनंती केली त्याला. ते म्हटले बाबा माझा परिचय नाही, काही नाही, कशाला त्या गावाला येऊ, कोण मला बोलन का, हे करीन का. म्हणलं त्याची काळजी आमच्या परभणी, जालन्यात आणि बीड जिल्ह्यात करू नका, या जिल्ह्यात करू नका. म्हणलं तुम्हाला वाटेल असं गाव लहान असन, गाव लहान आहे म्हणलं, पण लोकांचे मन लय महान आहेत. कारण इथं हाच कार्यक्रम नाही, बरेचसे कार्यक्रम केलेत म्या, मोठमोठाले कार्यक्रम परिसरामध्ये. म्हणून आज आपल्या सर्वांच्याच उपस्थितीमध्ये आदरणीय हरिभक्तिपरायण महंत आमचे ओंकारानंद स्वामीजी महाराज त्र्यंबकेश्वरकर आज उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व आपल्या गावातील भजनी मंडळी, महाराज मंडळी आणि परगावून आलेली आमचे महादेव अण्णा डोंगरगावकर, आप्पा आहेत मंडसगावकर, बाबादेव आहेत, प्रताप महाराज आहेत, तात्या आहेत, आमचे कीर्तनकार महाराज आहेत, वारकरी शिक्षण संस्था ज्यांचे चिरंजीव चांगल्या पद्धतीने चालतात ते महाराज उपस्थित आहेत, विनेकरी बाबा आहेत, सर्व आदी करून उपस्थित मंडळी आहे.
आणि मृदंगावर ज्यांची विशेष अशा पद्धतीची थाप आहे ते अमोल महाराज आहेत. आज या कार्यक्रमाचे आयोजन ज्यांच्याकडे आहे ते अन्नदाते माळवद घर पाहुणे माळवद घर पाहुणे यांचा आज सर्व अन्नदान आहे. तथा सर्व यजमान मंडळी आहे, ज्ञानदान करणारी अन्नदान करणारी सर्व उपस्थित मंडळी आहे. आज पर्वकाळ एकादशी आहे, हरिदिनी आहे आणि हरिदिनी ते एकादशी आहे. पण आजच्या एकादशीला नाव कामदा एकादशी आहे. कामदा एकादशी तसं महाराजांचं प्रमाणे सर्व वाऱ्या आहेत, वाऱ्या त्यापैकी मुख्य 4 वाऱ्या आहेत. 4 वाऱ्या येतात पण त्या आषाढी कार्तिकी विसरू नका आषाढी कार्तिकी विसरू आषाढी कार्तिकी विसरू नका मज वाऱ्या सांगितल्यात. वाऱ्या 4 वाऱ्या आहेत. 4 कोणत्या? आषाढी, कार्तिकी, माघ आणि चैत्री. आज चैत्र शुद्ध एकादशी तथा पंढरपूरची वारी. आणि नियमानं जर सांगायचे त्याला अंमली बारस द्वादश असं म्हणतात. एकादशी भगवान शंकराची उपस्थिती अशी एकादशी आहे आजची, चैत्र शुद्ध एकादशी. म्हणून उपवासाला किती महत्व आहे. अमाव्रत एकादशी देवतीर्थ तुळशी. महाराज म्हणतात उपवास आहे. उपवास काय? उपवास आहे उप जवळ, हास राहणे, देवाच्या सानिध्यात राहणे, त्याचं नावे उपवास. रात्रंदिवस देवाच्या सानिध्यात राहणे, मनन करणे, चिंतन करते, त्याचं नावे उपवास. एकादशीचा उपवास आहे. आणि काल झालेला एक उपवास आहे त्याचं नाव आहे रामनवमी. 24 एकादशी आणि 5 पर्व. 24 एकादशी, 5 पर्व, शुद्ध 12, वद्य 12, 24 आणि 5 पर्व. नरसिंह जयंती, वामन जयंती, गोकुळ अष्टमी, रामनवमी, उत्तम महाशिवरात्र, हे 5 पर्व येतं. हे उपवास सुद्धा सोडायचे नसतात जन्म झाले की. हे उपवास दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला कीच उपवास. मुली बोल नका, कोणी बोल नका, शांत बसा. विठाला विठाला उपवास केले. उपवास, या उपवासाचं पारणं म्हणतात. पारणं कधी सोडायचं असतं? पारणं कधी सोडायचं असतं? पारणं हे दुसऱ्या दिवशी सोडावं लागत असतं. पण कधी सोडायचं असतं?
पारणं कधी सोडतील? द्वादशीचं पारणं आहे. द्वादशीचं पारणं हे सूर्योदयाला सोडावं लागत. सूर्य निघाला पाटील, दिवस निघाला की द्वादशीच्या पंक्ती बसल्या पाहिजे. दिवस निघाला की द्वादशीच्या पंक्ती बसल्या पाहिजे. पण हे कोणासाठी माहिती आहे का? द्वादशीलाच पंक्तीला बसलं पाहिजे हे कोणासाठी? ज्यानं दशमीच्या दिवशी एकच टाइम जेवण केलंय, ध्यानात धरा, नुसतं तेवढं दाखवून भरण कसं? ज्यानं दशमीच्या दिवशी एक वेळेला जेवण केलंय, एकादशीला कोणताच आहार घेतला नाही. फार झालं तर खडी साखर खाल्ली, लय झालं तर लवंग खाल्ली, लय जास्त झालं तर थोडा गुळ खाल्ला आणि पाणी पेलंय. त्यानं उद्या सकाळी सूर्याची वाट बघतच जावा. एकादशीच्या दिवशी ज्याला एकादशीचं ध्यान नाही त्यानं बघतच जाऊनी. हा, आता आपल्या नुसतं प्रमाण पाठ असतील, परात भरून सगळं टेकलं आणि तिथं म्हणावं का प्रमाण विक्ताहार तसं कसं जम? एकादशीचं व्रत कोणी केलं? रुक्मांगद राजाने केलं. रुक्मांगद राजाने एकादशी धरली कडक आणि उपवास केला. आणि उपवास केला म्हणून कोणीतरी चांगलं काम करताना कोणीतरी अडथळा आणतंय आणि चांगलं काम त्याचं खराब करतंय. हे नियमाचे पहिलीपासून येते. ते आत्ताच नाही. लोक म्हणतात ना मी एवढं चांगलं केलं लोकांना अडथळा आणला, ते आत्ताच नाही, तेव्हापासून. एक जणांनी मलाच विचारलं, म्हणले महाराज उसलं मठा लावलाय हो, उसलं मठा लावलाय. म्हटलं मग डुकरत लय बेजार करायले तू. काय म्हणले? डुकर लय बेजार करायले. काय औषध असलं तर सांगा. मी म्हणलं औषध आमच्याकडे तर काही नाही, आमच्याकडे औषध काही नाही. म्हणजे पण लयच बेजार करायले. म्हणलं ते आताच नाही बेजार करायलेत, मला टाइम आहे मग सांगतो तुला. आताच नाही डुकर बेजार करायलेत. म्हणलं हिरण्यकशिपू 2 म्हणलं राक्षस आहेत. त्यामधल्या हिरण्यकशाच्या मनात आलं आता काय करावा. त्यानं तपाच्या बळावर म्हणलं पृथ्वीची घडी घातली आणि समुद्रात नेऊन टाकली. कोणी? हिरण्यकशाने पृथ्वीची घडी घातली, समुद्रात नेऊन टाकली. समुद्रात घडी घातली पृथ्वीची, कोणालाच वर काढता येणार. मग तवा म्हणलं देवाला डुकराचं रूप घ्यावं लागलं आणि डुकराच्या रूपानं त्याला पृथ्वी वर काढावं लागली. आता समुद्रातली पृथ्वी जर वर काढता येते तो ईद भरच ऊस येईन खाऊन. तो ऊसच किती एक म्हणलं. लहान पोरग तर उपटी, थोडा कमी करा, याच्याकडे लक्ष द्या. विठाला पृथ्वीवर असे दैत्य होऊन गेले, असे राक्षस होऊन गेले. महाराज म्हणले त्यांनी तपाच्या बळावर काय मागलं. एकानं तर असं केलं, मला मरण कव्हात नको, मरण कव्हात नको. देव म्हणले तसं नाही जमणार. जन्माला आलास का तुला मारावंच लागणार. हा, मत कोणते मान, असं नग तसं नग, फक्त एवढंच मरण नग, असं जमायचं नाही. शस्त्रांना नाही, अस्त्रांना नाही, हे नाही ते नाही, घरात नाही दारात नाही, सकाळ नाही संध्याकाळ नाही, उजेड नाही, येणं नको ते नको, काही कुठाने केले. मारलं नाही का? मारलं. हा, मारलं. मरण हे अटळ. घरी नाही दारी दारी सभेना मंदिरी. वा, छान, योग्य ते प्रमाण. घरी नाही दारी, कुठेच नाही. बाबा तुम्ही इथे, तेच मला माहिती काय म्हणणं येतं. हा,
बस या अलीकडे विठाला मारण्याची आठ झाली पण मारावं लागलं म्हणून रुक्मांगद राजाने उपवासाचं व्रत केलं, द्वादशीचं व्रत केलं. रोज द्वादशी एकादशी धरायची, दशमीला एक टाइम जेवायचं, एकादशी दिवशी काही खायचं नाही आणि द्वादशी धरायची आणि सूर्योदयालाच निघायची. सूर्योदय झाला की जेवायला बसायचं. पण एक जणानं ध्यानात ठेवलं, म्हणले याचं व्रत भंगच करायचं, व्रत भंगच करायचं. नेमकी पाहुणे आली त्या दिवशी. कोण पाहुणे? नाव माहिती आहे का पाहुण्याचं नाव? राजे टाकळीचे पाहुणे आले. पाहुणे दुर्वास पाहुणे आले. त्यानं कट रचला, म्हणले याचं व्रत मोडायचं म्हणजे मोडायचंच आज. पण सांगू का, खरी ज्याची सेवा त्याच्या भय काय आणि जीवा. त्याच्या भय काय जीवा. हा, चांगलं वागा, चांगलं बोलवा, गाडी किती जोरात हाना ठेस लागणार नाही. एक जण म्हणला नेहमी बी सायलेंट असती हो. सायलेंट? गाडी सायलेंट आहे पण तू सायलेंट नाही ना. हा, गाडीत नुसती सायलेंट कामाची नाही, तू सायलेंट पाहिजे. देवाला तू सायलेंट नाहीस ना. व्रत मोडण्याचं केलं. पाहुणे घरी आली, दिवस निघाला. दिवस निघाल्याबरोबर तर जेवल्या तो व्रत मोडायले आणि पाहुणे आली नेमकी आंघोळीला गेली. आंघोळीला गेली आणि आंघोळीला बराचसा उशीर लावला. आंघोळीचे नेम आहेत, तीर्थात साबण लावू नये, तीर्थात साबण लावू नये, तीर्थात शॅम्पू लावू नये, तीर्थात सोड्या लावू नये, तीर्थात पायाला लात मारू नये. पाण्याला गंगेत पाऊल टाकताना उजवाच पाय पडला पाहिजे. असा फरकत जरी पाय न्याला तर तीर्थाचा दोष लागतो. स्नान सुद्धा कुठं करावा? लोहदंड नावाचं तीर्थ आहे तिथंच करावा. सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी. सगळे तीर्थ जिथं येतात तिथं स्नान करावा. स्नान करताना सुद्धा विधी सांगितलेला आहे. पाणी किती असावं? गंगेत स्नान करताना पाणी किती असावा? शास्त्र सांगतंय पाणी आपल्या शरीराच्या नाभीपर्यंतच असावं. कारण नाभीच्या वरचा भाग पारमार्थिक आहे, नाभीच्या खालचा भाग सांसारिक आहे. नाभीपर्यंत पाणी असावा. स्नान करावा. आणि बुड्या किती घ्यावा? 3 सांगितल्यात. 3 बुड्या. शेवटची बुडी ती महाकारणी. 3 बुड्या, स्थूल सूक्ष्म कारण. 3 बुड्या. अजून बी बघा, मनुष्य एखाद्या वेळेस सहज जर विहिरीत पडला तर 3 वेळेसच वर येतो, चौथ्यानं वर येत नाही. बरोबर आहे का? चुकलं की सांगा. म्हणून 3च बुड्या सांगितल्या शास्त्रानं. चौथी बुडी ही महाकारणे. मी माझी आईशी आठवण विसरले जायच्या अंत. तिथं कोणाचं चालतं नाही. चौथी याच्या ठाई आम्हा काहीच करणे नाही. वरले गावीचा हत्ती नित्य खातो कागाप्रती. याला चौथी तुरीय अवस्था म्हणतात. तिथे कोणाचं काही चालत नाही. म्हणून 3च बुड्या घ्यावा असा शास्त्राचा दंडक आहे. गंगेत स्नानाला गेले. स्नानाला उशीर लागला. सूर्योदय झाला. गडबड झाली रुक्मांगद राजाला. आता काय करावा? आता काय करावा? द्वादशी सोडायला तर विलंब नको व्हायला. व्रत मोडायला बऱ्याच वर्षापासून धरलेलं आणि पाहुणे तर लवकर येईनच. आता काय करावं? विद्वान ब्राह्मणाला विचारलं. आपल्याला गोष्टी कळायला नाही ना, विद्वान लोकाला विचारलं पाहिजे. कळस कसा बसवा? कळस कोण्या हातानं बसवा? काल्याला कोण बोलावं? पहिल्या दिवशी कोण बोलावं? आता रौप्य महोत्सव आहे, महाराज कोणचा असावा? टाळकोरी कोणचा असावा? आज जेवायला काय करावं? विद्वान माणसालाच विचारलं पाहिजे सगळ्या गोष्टी. आपली तिथी कोणती काढावा? विद्वान लोकालाच विचारलं पाहिजे. कोण्या तिथीला काय करावा? विद्वान लोकाला विचारलं पाहिजे. आपल्याला ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या आपल्यापेक्षा ज्ञानी लोकाला कधी विचारलं पाहिजे. नाही, संगतच आपल्याला ज्ञानाची पाहिजे. हां, संगत चांगल्याची असेल ना वाईट काहीच होत नाही. पण संगत वाईटाची असली ना चांगलं कोणतंच होत नाही. कोणते काम करा म्हणून सांगितलं विद्वान लोकांचं. म्हणून रुक्मांगद राजा
त्रस्त झाली. आता काय करावा, दुर्वास्त येईल, आता काय करावा. विद्वान पंडिताला, महाराजाला, ब्राह्मणाला विचारलं. म्हणले असं असं झालंय, काय करा. म्हणले तुमचं व्रत बी मोडत नाही आणि पाहुण्याच्या अगोदर तुम्ही नाही जेवले तर त्याला राग येत नाही, असा एक मध्ये गोष्ट आहे. म्हणले कोणती. म्हणले एकच काम करा, उजव्या हातानं तुळशीचं पान तोडा, डाव्या हातावरती ठेवा, पाणी तांबड्या तांब्यात घ्या, पाणी शुद्ध असावा आणि ते पाणी पलीनं तांब्याचं हातामध्ये घ्या, पाणी तेवढंच घ्या, पाणी जास्त नसावा, पाणी त्याच्या खोल भागा एवढंच असावा. त्याच्यापेक्षा जास्त जर पाणी घेतलं तर मद्यप्राशन केल्याचं पातक लागतं. पाणी तेवढंच घ्या आणि तुळशीचं पाणी भिजलेलं पाण्याबरोबर ते ग्रहण करा. द्वादशी सुटला असं होईल आणि पाहुण्याला कव्हा येऊ द्या, मग त्याच्याबरोबर जेव्हा, त्याला बी राग येणार नाही. याला म्हणायचं द्वादशी. हे पर्वकाळाचं महत्व आहे. आज एकादशी म्हणून सगळ्या गोष्टी सांगायलो, तर ती एकादशी. आता एकादशी धरल्याचा फायदा काय, उपवास धरल्याचा फायदा काय, सरळ सांगून जातो आणि नंतर बारीक सांगून जातो. सगळ्यात मोठा फायदा, 14 दिवस जेवल्यालं अन्न पचन चांगलं व्हावा, तिथून पुढेही 15 दिवस अन्न चांगलं खाता यावा, म्हणून महिन्यात 2दा रिकामं पोट राहावा. हे आपलं दवाखान्याचं सांगितलं. हां, इकडे गोळा केलेले सगळे तिकडे जाऊ नये म्हणून सांगितलं, दुसरं काही नाही. आणि तुमचं असं आहे, तुम्ही आम्हाला देत नाही, डॉक्टर किती म्हणलं तर देतात. म्हणून शारीरिक आरोग्य म्हणून सांगायचं जर झालं तर 1 रुपया बी दवाखान्यात जाणार नाही, अशा पद्धतीचा आहार खा. अगोदर आहार कच्चा, दुसरा भाजून, तिसरा शिजून, चौथा तळून, आणि विक्त आहारण मोजकार असू द्या, टायमावर खाऊ द्या, टायमावर झोपू द्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, नेहमी नाम चिंतन करा, भजन करा, आणि कीर्तन चालू असलं तर कीर्तन ऐकायला या. कोणताच रोग होणार नाही, कोणताच रोग होणार नाही. या गोष्टी केल्याच्या नंतर परमार्थातल्या म्हणून सांगितले. आहाराचे नियोजन सांगितले. एकादशीच्या उपवासाचं महत्व काय, उपवासी राहिल्यामुळं फायदे बरेचसे होते. उपवासी राहिल्यामुळं फायदे बरेच होते. सहज उपास धरा, फायदा आहे. मुद्दाम उपास धरा, फायदा आहे. अहो, एक जण तर राग राग उपास धरला. कसा राग राग, राग येतो ना माणसा, राग येतो. आता राग कोणाला येत नाही, राग कोणाला येत नाही. राग म्हणजे हे नाही तर शिवरंजनी मालकोश येते, हे अवघड येत ना, हे नाही कोणाला येत. राग कोणाला येत नाही, राग सगळ्यालाच येतो. एक जणाला सहज म्हणलं, तुम्हाला काही येत नाही आणि राग कशाला. त्याला म्हणलं, तुम्हाला काही येत नाही आणि राग काय कामाचा. ते म्हणलं, महाराज तुमचं बरोबर आहे, पण तुम्हाला सगळं येतं, मला तेवढं बी नको का. राग माहिती, त्याग तरी ऐसा करा, अहंकारा दौडावे, किंवा कुटुंबाचा त्याग केला जव राग नाही गेला. रागे माणसाच्या जीवनात कामे, क्रोधे, लोभे, शोके, भये, दंभे, मच्छरे हे अजिबात जात नाहीत. माणसाच्या जीवनातला काम जर जात असेल तर मना राम राम, किंवा कामामध्ये काम, कामामध्ये काम,
काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे कामामध्ये म्हणा. भगवान कहते तुम हमारे नाम में, तुम हमारे नाम में तो हम तुम्हारे काम में, और तुम तुम्हारे काम में तो हम हमारे धाम में. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे सगळं दुःख निघून जाईल आणि सुखाची सुख होईल आम्हाला, फक्त तुम्ही राम राम म्हणा. म्हणा राम राम टाळे वाजवाते, म्हणा राम राम टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची, वाटते चालावी पंढरीची. म्हणून टाळीत शक्ती आहे. टाळी तुम्ही टाळ्या जर वाजिल्या ना, टाळ्या वाजिल्यानं रक्तदाब वाढत नाही. टाळीत ताकद आहे. टाळी तुम्ही नखाची नखाला घर्षण करा, बीपी होणार नाही, शुगर होणार नाही. घर्षण करा आणि सकाळी सकाळी बिना चपलाचं थोडं वाळूवर चाला, बारीक बारीक मातीवर चाला, 1 तास चक्रा मारा, पाऊण तास चाला, तुम्हाला कोणताच रोग होणार नाही. आणि आपल्या घरी जर गाय असेल तर गाईची पुढची मानेजवळची काय म्हणते त्याला, पोळी, कुठे कुठे लाळ म्हणतात, कुठं कुठं पोळी म्हणतात, तिला 15 मिनटं चोळा पोळीला, किंवा वरच्या खांद्याजवळच्या पाठीच्या भागेला चोळा. बीपी शुगर आयुष्यात होणार नाही. आणि शेण घरी आणा, शेणाचा सडा टाका, त्याच्यावर देवपूजा करा, त्याच्यावर एकादशीचा उपवास सोडा. एकादशीचे सारेल्याशिवाय फराळ करू नका, द्वादशी दिवशी सारेल्याशिवाय स्वयंपाक करू नका. चुलीवर केलेला स्वयंपाक आणि शेणाच्या गौरीवर केलेला स्वयंपाक कोणताच वाया जात नाही, आणि गॅसवरचा कोणत्याच कामी नाही. गॅसवरची भाकर एखांबार खाव, गॅसवर केलेली भाकर. मला गॅसवर केलेली भाकर आणून दिली, मी सहज उचलीन पाहिली, 15 मिनिटं तर पापुडाच गवसन त्या भाकरीचा. त्या बाईला वाटलं खडाचे का नाही, म्हणलं महाराज काय बघतात. मी म्हणलं काय नाही. ते म्हणलं खडा वगैरे, म्हणलं खडा नाही पण पापुडा दिसेना. त्या म्हणल्या गॅसवर पापुडाच नसतो. कळालं. चुलीमध्ये ताकद आहे, शेणामध्ये ताकद आहे. शेणानं सारवलेलं मांडी घालून बसा देवपूजेला, त्याच्यात स्वच्छता आहे. आता गुरंढोरं राहिली नाही, शेणं राहिली नाही, म्हणून दुकानाहून ते पावडर आणून दारात शिपावते शेणावानीची. सगळ्या पद्धती निघल्या, काही राहिले नाही. विठाला उपवासातली ताकद सांगतो. उपवास किती महत्वाचा. उपवासातली ताकद. स्वर्गातून विमानी यायचं, स्वर्गातून इंद्राचं विमानी यायचं खाली, आणि खाली येऊन राजाच्या घरचं फुलं न्यायचं. ती विमान येऊन फुलं न्यायचं, रोज फुलं न्यायचं. राजाने विचार केला, एवढं महत्वाचं झाड लावले मी, कधी कोण येतं आणि फुलं घेऊन जातं तर मला तपास लागत नाही. एवढे लवकर कोण येतं. दररोज येणार फुलं घेऊन जाणार, दररोज येणार फुलं घेऊन जाणार. एक दिवस गंमत झाली, विमान खाली आलं, फुलं घेतले, पण काय मिस्टेक झाली का नाही, विमानाला भरारीच घेता येणार. विमान बंद पडलं, विमान बंद पडलं. म्हटले मग पाथरील जा, आष्टील जा, मेकॅनिकल बोलव. खूप मेकॅनिकल बोललेले, सगळ्या जणांना प्रयत्न केला, पण विमान दुरुस्त होईना आणि विमान काही भरारी घेईना. तज्ज्ञ लोकांना विचारलं काय झालं असेल, काय झालं असेल. विमान काऊन उडना, विमान काऊन उडना, कशामुळे उडना. म्हणलं विमान आलतं कशाला. म्हणलं विमान बऱ्याच दिवसापासून येतं, नित्य नियमाने येतो, आणि सकाळी या राजाच्या घरचे फुलं घेऊन वर इंद्राच्या दरबारामध्ये वर जातं, स्वर्गात जातो, आणि ते स्वर्गात फुलं सगळ्या देवाला अर्पण होतात. म्हणले हे फुलं. राजा त्याच्यातच खुश होता.
चोरून फुलं का नाही ना, पण देवाला चाललेत ना, देवाला चाललेत ना, त्याच्यातच खुश होता. पाहिलं तर विमानच चालू आहे. एका तज्ज्ञ महंत शास्त्रीला विचारलं, विमान काऊन उडना? त्यानं सांगितलं, विमान ते विचारते, तुमच्या गावात निर्जला एकादशी कोणी धरली त्याचा हात लागणं आणि विमान भरारी घेणं संगच. निर्जला म्हणजे ज्यानं फराळाचं केलं नाही आणि पाणी पण घेतलं नाही असं तुमच्या गावात कोणी त्याचा हात लागणं आणि विमान उडणं. ज्याची त्याची तपासायले आपण तर 7:30लाच खाल्लं. ते म्हणते तुम्हाला माहित नाही का आपल्याला शुगर आहे बीपी आपल्या तर लवकरच लागत. सऱ्या गाव खाऊन बसलं फराळाच, सऱ्या गावानं खाल्लं. दौंडी पिटिली राजानं. कोण राहिले उपाशी गावामध्ये? कोण आहे उपाशी? त्याचा हात विमानाला लागणं, विमानानं भरारी घेणं आणि त्याला 12 गाव जहागिरी दिलं. अरे वा, आता कोणी, आता कोणी उपाशी? सगळ्या गावात पाहिलं तपासून कोणीच नाही. योग असा, योग असा, गावाच्या बाहेर एक घर, लांब तिकडं पलीकडं, लांब. आणि सकाळी त्या दोघांना नवरा बायकोचे झाले भांडण. नवरा बायकोची भांडणं झाली आणि त्या रागाच्या भरात बायकोनं काही केलं नाही, तिनं खाल्लं नाही आणि त्याला खाऊ दिलं नाही. ते फिरतच गावात, काय चाललंय तात्या, यांची हा घेऊ. बरं 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 बरं. आलाच पुढे इकडं, काय चाललंय? काय नाही फराळाचं. बसला, ते आला खाऊ. बाई जशाला तशीच, उपवाशीच. पाणी नाही, अन्न नाही, अन्नाचा कण नाही, जशाला तशीच उपवाशी. पाहतात, आले विचारित विचारित विचारित, कोणी उपवाशी एका गावात? कोण नाही. म्हातारी बाहेर बसली होती. तिने विचारलं, कशाची दौंडी आहे? ते म्हणले, आजी असं विमान आलंय आणि ते फुलं घेऊन रोज वरी जातंय, पण आज बिघडलं जाईनं आणि ते विमानवाल्याला एका मांत्रिकानं सांगितलं, महाराजानं सांगितलं, ज्याचा हात लागन उपवाशी माणसाचा ज्याने एकादश धरली त्याचा हात लागणं आणि विमानानं भरारी घेणं आणि त्या माणसाला ज्याचा हात लागला त्याला 12 गाव जहागिरी दिलो. म्हातारी तर खुशच झाली. ती म्हणली, आपल्या घरात आहे पण आता ही बाई ऐकली पाहिजे. म्हातारीची तळमळ. ती म्हणली, बाईनं ऐकलं पाहिजे, सुनानं ऐकलं पाहिजे. सुनान त्या लोकांना सांगितलं, मधी जा, आमची सून उपाशी, त्याला विचारा. हे मध्ये गेले आणि त्याला विचारलं. म्हणले, ताई तुम्ही आज दिवसभर उपाशी येत, असं करा ना, विमानाला हात लावा, उड्डाण मारीन तुम्हाला 12 गाव. ते म्हणले, अजिबात आपल्याकडे यायचं नाही. तापली, अजिबात आपल्याकडे यायचं नाही. हे वापस आले ना आजीला म्हणतात, आजी ते आमच्यावरच रागवायला आता, त्या काही येत नाहीत. म्हातारी म्हणली, रागवणारच झाली ना ती. इतकी चांगली असती तर सकाळी हाणली असती का? चांगली नाही म्हणून तर भांडणं झालीत ना. बळच विनंती केली. 12 गाव जहागिरी आले. वहिनी हात लावा. कसं तरी तयार झाल्या. मालकानं विनंती केली. मालक म्हणले, हात लाव. थोडा हात लावला विमान उडणारे, 12 गाव जहागिरी येणारे, चांगला फायदा आहे. 12 गाव जहागिरी नुसते हातामध्ये याचे असल्यावर कंबर बांधायची, 2-2 घास काय करायचं. आल्या दोघी जणी, मालक ते संग. हात लावला. विमानाला हात लावणं, विमानानं भरारी घेणं. खुशच दोघं बी. मालक बी खुसन, मालकीन बी खुसच. म्हणले, मग आता? म्हणले, आता रथ आणा. 12 गाव जहागिरी द्यायचे, रथ आणा. रथात मालकीन बशिले. नुसतं मालकीनीला नाही बशिता येत. शास्त्र सांगतंय, महिला मंडळीने एकादश धरली तर त्याची त्यालाच होती, पण नवऱ्यानं धरली तर अर्धी त्याला जाती. कुंकुन आलाय नियमन काय. बरं झालं आमच्याकडं नाही ती.
आमच्याकडे ते नियम नाही. आता पहा ना तुम्ही पूजेला बी आरती येणत लावा, ताट येणत आणावा, तांब्या भरून येणच आणावा, आरती येणत लावा, सगळे कुटाने येणच करावा, आणि आरतीच्या टायमाला उग थोडसं ते ना असं लावा करंगुळी आणि तितक्याच आरतीमधून पूर्ण सप्लाई अर्ध पुण्य जागची जागी बसल्या मालकीनबाई हे त्यांच्याबरोबर दोघ जण. मालकीन म्हणली बसा नीट, सगळे मपल्यामुळे झाले, सगळं मपल्यामुळे झाले. ते म्हणला सकाळी मी नसतं हाणलं. अरे हे मपल्यामुळेच झालंय म्हणला. हा एखाद बार भांडणं सुद्धा कामाचे असतात. हा पण नका करी जाऊ बरं. गावातून मिरवणूक म्हणता 12 गाव जागिरी. मला एवढा विषय सांगायचा आहे. रागानं धरली होती, क्रोधानं धरली होती एकादशी, क्रोधानं धरली होती. अरे पानं बेलाचे आडवे येऊ लागले म्हणून तोडू लागला शिकार दिसण्यासाठी. शिकार दिसण्यासाठी बेलाचे पानं तोडून खाली टाकू लागला तर खाली महादेवाच्या पिंडीवर पडू लागले. महादेव म्हणला असा कोण आहे, असा कोण माझा भगवत भक्त आहे की हिरवेगार बेलाचे पानं मला काय सांगावं. महादेवानं आशीर्वाद देऊन टाकला. बघा तुम्हाला काही गोष्टी नकारात्मक केल्या तरी त्या चांगल्या पद्धतीच्या होत्या. जाणून बुजून एकादश धरल्यावर काय नाही होणार. आज पर्व काळे म्हणून सगळ्यांनी एकादश धरायची, आणि एकादशी धरल्याचं पुण्य काय त्या अभंगाच्या महाराज म्हणले आम्ही कशानं सुखी हो. काय केलं म्हणजे सुखी व्हा. देव कशानं सुखी होतो, संत कशानं सुखी होतात, तुम्ही आम्ही कशानं सुखी. तुकाराम महाराजाकडे बरेच जण आले, महाराज तुम्हाला काय पाहिजे. ड्युट्या छत्री घोडा छत्री घोडे
काय पाहिजे तुम्हाला? महाराज म्हणले आम्हाला काही नको. न लगे मुक्ती धन संपदा पण संत संग देई सदा. आम्ही कशानं सुखी? तुम्ही फक्त एकच म्हणा, कशानं सुखी? आपण कसे श्रीमंत व्हाल? श्रीमंत कोणते? ऐका नाथ महाराज काय म्हणतात, जवळ असता कोटी धन श्रीमंताचं लक्षण. कोण श्रीमंत आहे? तुम्ही आम्ही श्रीमंत लोकांची व्याख्या केली, ज्याच्याजवळ अमाप पैसा आहे त्याला म्हणायचं श्रीमंत, ज्याच्यावर पुष्कळ जमीन आहे त्याला म्हणायचं श्रीमंत, ज्याच्याकडलं मोठ्या गाड्या आहेत त्याला म्हणायचं श्रीमंत. नाथ महाराज म्हणले तो श्रीमंत नाही, तो श्रीमंत नाही. श्रीमंत कोण आहे? ऐका, जवळ असता कोटी धन. श्रीमंत कोण आहे? जवळ असता कोटी धन, ज्याचे मन नाही समाधान, तो परम दरिद्री जाण उद्धवा. अरे श्रीमंत मनुष्य पण मन समाधान नाही. माणसाचं मन मोठा असावा का घर मोठा असावा? हा, मन मोठं असलं की लहान घरात माणसं जास्त बसतील. मन मोठं असलं ना लहान घरात माणसं जास्त बसतील. पण मन जर कमी असलं, मन जर दूषित असलं ना, मोठ्या घरात सुद्धा माणसं कमीच बसतील. ध्यानाधारा. म्हणून मन मोठं पाहिजे. मन मनुष्य ऐश्वर्यानं मोठं पाहिजे, साधनेनं मोठा पाहिजे. म्हणून तुकोबारायाला विचारलं शिवाजी महाराजानं, नजरांना पाहिजे का? दिवट्या छत्री घोडे पाहिजे का? तुकोबाराया म्हणतात, मुंगी आणि राव सारी काची भाव, सारी काची भाव, असो की राव असो, राव म्हणजे राजे असो, अरे दोन्ही आमच्या घरी आले तर आम्हाला समानच. आणि त्याला वारकरी म्हणतात त्याला समान म्हणायचं. महाराज येऊ, टाळकरी येऊ, काही येण्याचा पाऱ्यावाला येऊ, की सर्वसामान्य एखादा माणूस ऐकणार, आपल्या घरी आला की आपल्याला तेच मोठा आहे. हा, अतिथी आपल्या घरी कोणता येऊ तेच आपल्या घरी मोठा आहे. मुंगी आणि राव आम्हा सारी खाची भाव, किंवा सोन्याचे पर्वत काश्यानी. महाराज म्हणतात सगळं काही मिळेल, पण महाराज म्हणतात सुख मिळणार नाही. आणि असं कोण म्हणतं तुम्हाला? पैसा जास्त आहे त्याला झोप लागती? हा, पैशावाला झोप लागती? हा हा, पैशावाल्याला झोप येत नाही, सोन्यावाल्याला झोप येत नाही. कोणाला झोप येते? झोप कोणाला येते? ज्याच्याजवळ काही नाही, ज्याच्याजवळ काही नाही. मला वाटतंय असं म्हणावं लागेल, ज्याच्याजवळ काही नाही त्याला झोपीशिवाय काही नाही. सुखे मी निजलो गा शून्य सारून येते. हे बघा ना, आमजवळ काय? एकदा पंक्तीत जेवलं ना, एकदा पंक्तीत जेवलं, पहिल्या पंक्तीला जेवण बाहेर जावण बाद दिसावन बाजाव झोपाव, कीर्तन झालेला मिळ नाही. त्याला विचारावं कीर्तन, ते म्हणला जेवलो कसा डोळात लागला. बरं कळालं? मेळ लागत नाही. धनवान नाही, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वान लोकांची जगामध्ये पूजा आहे. म्हणून न लगे मुक्ती धन संपदा. धन का नको? धन का नको? धनाच्या पाठीमाग नाथ महाराजांना नाथ भागवतात 14 अनर्थ सांगितले. तुका म्हणे धन, तुका म्हणे धन, तुका म्हणे म्हणे धन, धनासाठी देती प्राण. बरोबर आहे. आणि तुका म्हणे धन अशाश्वती आहे जाण. पुन्हा एक प्रमाणे या धनाचा न धरी श्वास जैशी तरुवर छाया. बघा, धनाचा विश्वास धरता कामा नाही. दोन गोष्टीचा विश्वास धरायचा नाही. एक धनाचा धरायचा नाही विश्वास, एक धनाचा धरायचा नाही आणि एक मनाचा धरायचा नाही. मनाजी पाटील देह गावचा भरवसा, मनाजी पाटील देह गावीचा भरवासा धरू नका व्यो त्याचा. घात करील फाशी
आलो रायाच्या दोषी आलो रायाच्या मी आलो रायाच्या दोषी थोरा ऐका दादा. हो मनाचा भरोसा धरू नका. पांगुळ झालो देवा नाही हात न पाय बैसलो जयावरी सैराट ते जाय त्याच चरण येते. कोणावर बसलो मनावर विश्वास ठेवला आणि ते सैराट धावू लागलं. म्हणून तर ज्ञानोबाऱ्यांना नव्या अध्याय सांगितलं तू म्हणे हे मीच करी माझी या भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मजे एकाते. आणि गीता सांगती मन एव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षो. मोक्षाला कारण मन, बंधनाला कारण मन, कीर्तनाला जाण्याला कारण मन आणि कीर्तनाला नऊ येऊ द्यायला कारण मन, चांगलं ऐकण्याला कारण मन, वाईट ऐकण्याला कारण मन. अहो चांगल्याचं बी वाईट करण्याला कारण आणि वाईटाचं बी चांगलं करण्याला मन. म्हणून मन सांगितलंय. मन हे माणसाचं ताब्यात पाहिजे. विठाला कशानं तुकाराम महाराज तुम्ही सुखी व्हाल? काय दिलं म्हणजे सुखी होईल? महाराज म्हणतात आम्हाला काही नको, आम्ही कशानं सुखी? फक्त जीवनामध्ये तुम्ही काय म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुम्ही तुमच्या तोंडाने विठ्ठलचा उच्चार जर केला तर आम्हाला त्याचा आनंद होतो. आणि देवाला ते आनंद होतो. देवाला त्याचा आनंद होतो. कारण तीन गोष्टी आता देवाला काय आवडतं, जीवाला काय आवडतं आणि संताला काय आवडतं. देवाला काय आवडतं? देवाला नामाचे चिंतन प्रगट पसारा किंवा महाराज म्हणतात तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा किंवा रात्रंदिवस दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. पुन्हा एक प्रमाणे हो त्या अभंगात आषाढी कार्तिकी विसरू नका म्हणजे त्याचं वरचं चरण नाही ते आपल्याला आवडे देवाशी तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस हे पाहिजे होतं. ते मिळत ना लवकर. नामाचा उच्चार रात्रंदिवस आवडे देवाशी तो ऐका प्रकार. देवाला ते आवडत. आणि संताला काय आवडतं? पंढरपुरा नेईन गुढी आणि माझ्या जीवीची आवडी. आणि तुम्हाला कामाला काय आवडतं? वाढवावे संतान हे आवडतं. किंवा ल्यावे खावे बरे असावे सदैव हेच करी हाव संसारी. आपल्याला फक्त एवढं आवडतं. पण तुकाराम महाराजाला विचारलं तुमची आवड कशाची? तर महाराज म्हणतात मला फक्त तेच आवडतं. आवडे हे रूप गोजीर सण. महाराज म्हणतात मला तेच फक्त आवडते. आणि आवडल्यावर मला आता असं वाटतंय आता दृष्टी पुढे असा तोची राहे जो मी तुझ पाहे वेळोवेळा घडोघडा नेहमी तुला पाहावा हेच मला वाटतं. दुसऱ्या कोणत्या गोष्टी मला वाटत नाहीत. म्हणून समर्पक शब्द द्याला महाराजानं कोणता? देवाला काय आवडतं, संताला काय आवडतं. आवडे देवाशी तो ऐका प्रकार. म्हणून दुसरं कोणतं नाही. महाराज तुम्ही कशानं सुखी व्हाल? तुम्हाला आनंद कशानं होईल? समाधानी कशानं व्हाल? समाधान कशानं? सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान त्याची काशापुरी तीर्थ नाम घोष जयाचे नाम घोष जयाचे काशीपुरी नित्य नाम घोष जयाचे मंदिरी तीच काशीपुरी तीर्थक्षेत्र. अहो घराला मंदिर करता येतं. घराला मंदिर करता येतं नामचिंतनानं. नित्य नेम नामी तो प्राणी आणि लक्ष्मी वल्लभ तयाजवळी. नित्य सत्य मीठ हरी पाठ आणि कळी काळ त्याशी न पाहे. अरे काळाची सुद्धा ताकद नाही. तुकाराम तुकाराम
तुकाराम नाम घेता का पेयम यम सुद्धा येत नाही. तुका म्हणे काळ आता करून शक्य बळ जिंकोनिया काळा वरी गेले भूमंडळा. कसा काळ दड 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 दुड 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 दड 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 दुड 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 पळत सुटला कळी काळावर बापुडिया रे. शिवनाम शीतळ शिवनाम शिवा अधिकावडी घेतली खाली. ओम नमो शिवा अधिकावडी घेतली खाली. मिळाली संत मांदी त्याचे चरण वंदू रे. शिवनाम शीतळ मुखी शिवा कापडिया रे. शिवनाम शीतळ मुखी शिवा कापडिया रे. ओम नमो शिवादी. सगळ्यात पहिल्यांदा कावड घेतली असेल जो आपलं हे भगवान शंकरानं कावड. त्याच्यानंतरची वारी केली असेल तर हैबत बाबा आणि मग वारकरी संप्रदाय सगळा सुरू. ओम नमो आदी किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटले. इथून हा विस्तार संपूर्ण जनतेचा आहे. म्हणून महाराज म्हणतात तुम्ही कशानं सुखी व्हाल आम्ही तेने सुखी. तुकोबारायची भाषा आहे आम्ही तेनं सुखी व्हाल. संतांना सगळं जग आनंदित दिसलं तर सुखी होतील. सगळं जग आनंदित दिसले तर सगळेजण सुखी होत. असा भाव असावा. आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. समाधानी कशानं व्हाल आणि सुखी कशानं व्हाल. ऐका एक प्रमाण ज्ञानोबा राहायचे जरा अवघड प्रमाणे ध्यान देऊन ऐकले तर कळलं. समाधानी कशानं व्हाल. ज्ञानेश्वर महाराजाचा अभंग आहे सौरी प्रकरणी. सौरी प्रकरणातले एक वळे ऐका. समाधानी कशानं व्हाल. रांडव नका राहू तुम्ही पाहुणी करावर. अवघडे रांडव नका राहू तुम्ही पाहुणी करावर आणि तेने तुम्ही सुखी व्हाल आहो मरण बर. प्रमाण अवघडे अर्थ सांगून जातो म्हणजे संशय दूर होतो लवकर कळला जातो. रांडव नका राहू बिना माळीचं राहू नका. रांडव नका राहू कपाळाला गंध लावल्याशिवाय राहू नका. रांडव नका राहू परमार्थ केल्याशिवाय राहू नका. रांडव नका राहू सप्त्याला आल्याशिवाय राहू नका. रांडव नका राहू देणगी दिल्याशिवाय राहू नका. रांडव नका राहू कीर्तन ऐकल्याशिवाय राहू नका. आणि हे सगळं करूनच मेलेलं चांगलं त्याला म्हणतात आहो मरण बर. सगळं परमार्थ करून मेलेलं बरं. सगळे जण लोक म्हणतात महाराज आम्हाला ते असं वाटतंय जणू ते मेलेच नाही. त्याचा अर्थ ते अजूक आहे. त्याचा अर्थ त्यानं जगामध्ये चांगलं काहीतरी काम केलं. मला सांगा भगवान बाबा जाऊन किती वर्ष झाली. 40 जास्त झाले 50-60 झाले. बर किती धरा ना. हा बरं थांबा गेलेत वाटतंय का हायत वाटतं. हा काऊन कशामुळं काय कारण आहे हायत असं वाटतं. काहीतरी चांगलं काम केलंय म्हणून ते डोळ्यासमोरून जात नाही. काहीतरी चांगलं काम केलंय तुका म्हणे एक भरती सरी. 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 उत्तमाची उरे किती माझे. उत्तमाची उरे किती माझे. उत्तमाची
का म्हणे का मरणेची सरे आणि उत्तमची उरे कीर्ती मागे. 10:30 वाजून गेली. हा 10:35. हा असं झालं. धन्यवाद. असे सगळ्याचे आशीर्वाद असल्यावर मला तर वाटतं मी तर मरत नाही मग. आता 9ला सुरू झालं तर 10:35 म्हणल्यावर 1 तास 35 मिनिटं झाली. ते मला म्हणते 5च मिनिटं म्हणल्यावर नाही चांगले. अरे तुमचं माझ्यावर प्रेम आहे म्हणून मी येतो. विठाला आम्ही तेने सुखी मना विठ्ठल विठ्ठल मुखी. बाकीच्या गोष्टी तात्या तुमचे रवितात ना, 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 वेरवित्त धन. तुकोबरा म्हणते ते तुमचं धन आहे ना, ते आम्हाला कसं वाटतंय मृत्तिके समान. तुमचं धन आहे आम्हाला माती वाटतंय. काय सोने आणि माती आम्हा समान हे चित्ती. आम्हाला सोन्याचा भाव आणि मातीचा भाव सारखाच लागतो. अरे जगनो हे अवघा जनार्दन. साधू संतांना जग दिसलं नाही, सोनं दिसलं नाही, सगळं मातीत माती झालं. नामदेव महाराजाच्या प्रमाणे सोने रुपये आम्हा मृत्तिके समान आणि माणिक नवविधा रत्न जैशे धोंडे. महाराज म्हणतात सगळं आम्हाला मातीसारखं वाचू लागलं. जेवी नाम मात्र लुगडे एरवी सुतची दिशे उघडे. का माती मृद भांडे जाया परी सोने सोनेपणा उने न येताची झाले लेणे. कल्लूळ कंचुक न फेडता उघडे लवण पाण्याचा थावो माझी रिगोणी गेली नाव. अरे पाण्यावर आलेली लाट पाण्यावर वेगळी नाही, पाण्यावर आलेला तरंग पाण्याशिवाय वेगळा नाही. तसं तुम्ही आम्ही ईश्वराशिवाय वेगळे नाहीत. म्हणून महाराज म्हणतात सगळं हे आम्हाला काय. महाराज म्हणतात जन धन तन तेही तृण ही समान. आम्हाला सगळ्या गोष्टी माती समान वाटतात. म्हणून सोने रुपये आम्हा आणि मृत्तिके समान. सोनं रूप आम्हाला मातीवाणी वाटतंय. म्हणून पुढचा विषय सांगितला अभंगाचा 3ऱ्या चरणात. कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी,
रखमाई उभा